अपेक्षा महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये पर्यटन आणि संस्कृती या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत वीणा वर्ल्डच्या व्यवस्थापकीय संचालक वीणा पाटील. नमस्कार मॅडम. नमस्कार. पर्यटन आणि संस्कृती एकमेकाला जुळलेल्याच खरं दोन्ही विषय आहेत आणि एक पर्यटन हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्या महाराष्ट्राच्या विकासाचा जर विचार केला तर आपण तुम्ही तर इतके वर्ष झालं या क्षेत्रामध्ये काम करता, तर सध्या तुम्हाला कुठल्या समस्या कुठली आव्हानं समोर दिसत आहेत या क्षेत्रामध्ये? समस्या आणि आव्हानं म्हणजे पर्यटनाच्या बाबतीत काय झालं आहे की पर्यटक एखाद्या ठिकाणी का जाऊ इच्छितात, तर जो प्रदेश सुंदर असेल, शांत असेल, तिथे एक सुरक्षितता असेल तर पर्यटक येत असतो. आत्ता दुर्दैवाने असं झालं आहे की आपल्याकडे अशा काही घटना घडलेल्या आहेत की ज्याने पर्यटन क्षेत्रालाच हादरा बसेल असं झालं आहे. म्हणजे आज विदेशी पर्यटक भारतामध्ये येताना विचार करतायत की खरंच जायचं का, किंवा खास करून महिला ज्या भारतामध्ये विदेशी महिला ज्या खूप छान सुरक्षितपणे फिरत होत्या, आज तिथे एक प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. तर ही सगळ्यात मोठी समस्या आहे की सुरक्षित न वाटणं. फॉरेन टुरिस्टला जर आपल्याकडे येणं सुरक्षित वाटत नसेल तर तो मोठा डाग आहे आपल्या पर्यटन क्षेत्रावर आणि त्याच्यासाठी आपण खूप काहीतरी म्हणजे एकदम तातडीने उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपण खूप कमी पडतो आहे. कोणत्याही देशाच्या तुलनेत, अगदी छोट्या मोठ्या देशाच्या तुलनेत आपण खूप कमी पडतो आहे. सो त्या बाबतीत खूप काही बदल होताना दिसत नाही आहे. कारण आपल्याकडे आजही मी मागच्या आठवड्यात कुलू मनालीसारख्या ठिकाणी जाऊन आले. 25 वर्षांपूर्वी ज्यावेळी मी टूर्स करत होते आणि आज फारसा फरक पडलेला नाही आहे. म्हणजे आजही टॉयलेट्सच्या बाबतीत किंवा एकूण स्वच्छता याविषयी थोडी प्रश्नचिन्ह जी तेव्हा होती तीच आत्ताही आहेत. त्याच्यामुळे जी सुधारणा दरवर्षी व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही आहे. सो ती व्हायला पाहिजे. की नंतरची गोष्ट आहे की आपलं टॅक्स स्ट्रक्चर. आज तुम्ही जर बघितलं तर लक्झरी टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, ह्या टॅक्सच्या दडपणाखाली त्या टूरची जी काही कॉस्ट असते ती इतकी हेवायर जाते की आपल्यापेक्षा खूप कमी खर्चात आपल्या शेजारचे देश टुरिझम खूप चांगल्या तऱ्हेचं टुरिझम देत आहेत. किंवा आज आपल्याकडे जर एखाद्या टूरला विमानाने जाऊन येऊन जर एक 40 ते 45 हजार खर्च येत असेल, तीच टूर आपण परदेशातही करू शकतो. आणि निश्चितपणे परदेशात इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, आणखी अम्युजमेंटसाठी अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे पर्यटक तिथे बघतो. आणि एकदा का या चकचकीतपणाची किंवा त्या इन्फ्रास्ट्रक्चरची सवय लागली की मग माणसांना इथे फिरायला अवघड जातं. सो हे महत्त्वाचे पुढचे धोके पण आपण लक्षात घेतले पाहिजे की आज आपल्याकडे फिरणारा टुरिस्ट त्याला आपल्याकडे तो फिरत राहिला पाहिजे. म्हणजे किमान वर्षाला एक टूर इथे आणि एक टूर तिथे केली तर आपल्याकडचंही पर्यटन सुधारेल. पण तसं होताना दिसत नाही आहे. लोकांचा ओढा हा आता जास्तीत जास्त हा बाहेरच्या देशांकडे झाला आहे. सो टॅक्स स्ट्रक्चर नीट करण्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे विदेशातील पर्यटनाबरोबरच महाराष्ट्रातील पर्यटन सुधारण्यासाठी किंवा त्याला वाव देण्यासाठी, त्यात जास्त वाढ करण्यासाठी काय प्रयत्न आणखीन करता येतील आणि तुमच्याकडूनही काय प्रयत्न आणखीन त्यासाठी केले जात आहेत? म्हणजे मला असं वाटतं की ह्यात आमचीसुद्धा एक चूक झाली आहे किंवा आमच्याकडनंही दुर्लक्ष झालं आहे की आपण बऱ्याचदा बोलत राहतो की हे झालं नाही, ते झालं नाही, ही कमी आहे. पण ज्यावेळी आम्ही एवढा मोठा पर्यटनाचा पसारा उभारला त्यावेळी आमच्याकडनं महाराष्ट्रातल्या पर्यटनासाठी पण दुर्लक्ष झालं. ही एक चूक पहिल्यांदा आम्ही मान्य करायला पाहिजे. पण आता वीणा वर्ल्डच्या साहाय्याने आम्ही ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. आत्ता आम्ही वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केटला सुद्धा MTGCच्या खांद्याला खांदा लावून जातो आहे. महाराष्ट्रातलं पर्यटन हे लोकांना आपलंसं वाटलं पाहिजे, ते करताना त्यांना एक प्रेस्टीज वाटलं पाहिजे. मराठी पर्यटक जे आपले आहेत तर त्यांचे काय ट्रेंड्स बघायला मिळत आहेत? म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी किंवा कुठल्या गोष्टीला जास्त ते प्राधान्य देत आहेत की कशा प्रकारचं पर्यटन त्यांना आवडत आहेत? कुठले ट्रेंड्स सध्या बघायला मिळतात? मराठी पर्यटक हा सगळ्यात सुजाण आणि सुज्ञ पर्यटक आहे, जो ध्यानलालसेपोटी पण फिरतो आहे, जो स्पिरिच्युअल टुरिझमसाठी पण फिरतो आहे आणि म्हणजे हौशे, नवशे आणि गवसे असे जे म्हणतात पर्यटकांचे प्रकार, त्या तिन्हीमध्ये आपला मराठी पर्यटक आहे.
आपल्याकडे विचारांमध्येच पर्यटन आहे. म्हणजे मी बघितलं आहे की प्रत्येक माणूस त्याच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे पर्यटनाला प्राधान्य देत असतो. मग तो कधी जवळचं पर्यटन करेल, कधी दुसऱ्या राज्यात जाऊन पर्यटन करेल किंवा जवळपासच्या दुसऱ्या देशात जाऊन पर्यटन करेल. पण पर्यटनासाठी त्याचं बजेट हे असतं की त्याला कुठेही शो ऑफ करायचं नाही आहे. त्याला आवड आहे फिरायची, वेगवेगळे देश प्रदेश बघायची. त्याच्यानंतर मग तो ओढा परदेश पर्यटनाकडे गेला आणि आता त्याच्यानंतर ॲडव्हेंचर टुरिझम म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टी करण्याकडे त्याचा कल आहे. म्हणजे नुसतं बघणं नव्हे, तर आता मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मग त्याच्यात तो बंजी जंपिंग करायला धावेल किंवा त्याच्यात तो समुद्राच्या तळाशी जायचं स्वप्न बघेल. अशा तऱ्हेने आता ते पर्यटन वाढीस लागलेलं आहे. आणि हा एक साधारण मध्यम वर्ग, म्हणजे जो जास्तीत जास्त वर्ग आहे त्याचं हे आहे. आणखी त्याच्यापेक्षा वरच्या ह्याच्यामध्ये आता ॲडव्हेंचर किंवा वेगळ्या गोष्टी, लक्झरीज ऑफ द वर्ल्ड याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे जगातल्या ज्या ज्या लक्झरियस गोष्टी आहेत ह्यांचा आस्वाद घेण्याकडे त्यांचं पर्यटन चाललेलं आहे. आम्हाला वेगवेगळे विभाग वेगवेगळ्या दृष्टीने सजवून पाहिजेत पर्यटनाच्या दृष्टीने, तर आपण आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला आपण काहीतरी देऊ शकू. सी, दे ऑल्सो वॉन्ट समथिंग टू लुक फॉरवर्ड टू. आपल्या देशाचा अभिमान वाटेल एवढं एक ताजमहाल आपण किती वर्ष दाखवणार. तर आपल्याला नवीन मॉन्युमेंट्स तयार करणं गरजेचं आहे, जी सिंगापूरने केली, जी दुबईने केली, जी मलेशियाने केली. आणि त्यांनी टुरिझममध्ये स्वतःचं किती भलं करून घेतलं हेही आपण पाहिलं. आपण ब्लाइंडली जरी त्यांनी केलं, त्या गोष्टी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जर तयार करायच्या म्हटल्या तर त्या आपण करू शकू. म्हणजे आज आपण आपल्या पूर्वजांनी जे केलं, जी मंदिरं बांधली म्हणा, जी पॅलेसेस बांधले म्हणा, त्याच्यावर आपण जगतोय. पण आपली पुढची पिढी आपण काय केलं म्हणून आपल्याकडे बघणार आहे, त्याचा विचार करून आपण आत्तापासून तयारी करायला पाहिजे. 25 वर्षाचं प्लॅनिंग करा, पण प्रत्येक वर्षी ठरलेलं काम पूर्ण झालं पाहिजे याच्यावर भर दिला पाहिजे आणि त्याप्रमाणे ती कामं केली पाहिजे. तर किमान 25 वर्षांनी आपल्याला रडण्याची वेळ येणार नाही. धन्यवाद मॅडम. वीणा पाटील मॅडमने आपल्याला सांगितलं की गेल्या 25 वर्षामध्ये भारतातलं किंवा महाराष्ट्रातलं एकूणच जे पर्यटनाचा जो चेहरामोहरा आहे तो तसाच आहे किंवा काही ठिकाणी त्याच्यामध्ये बरेच बदल झालेले आहेत, पण ते काही सकारात्मक बदल नाही आहे. त्यामुळे सरकारने पुढील 25 वर्षाची किमान काहीतरी योजना केली पाहिजे की जेणेकरून आपली येणारी पुढची पिढी आहे तिला एक चांगल्या प्रकारचं पर्यटन उपभोगता येईल. कॅमेरामन राजेंद्र गमरेसह गंधाली भोकरे, नौकुडकर, साम TV, मुंबई.